श्री स्वामी समर्थांचे महात्म्य. भारतीय अध्यात्म परंपरेत संत, सद्गुरू आणि अवतारी पुरुष यांचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. अशाच थोर अवतारी पुरुषांपैकी एक म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. दत्त संप्रदायातील हे एक महान सिद्ध पुरुष असून त्यांनी आपल्या अलौकिक लीला, करुणा, उपदेश आणि कृपादृष्टीने असंख्य भक्तांचे जीवन उजळून टाकले आहे. आजही कोट्यवधी भक्तांच्या हृदयात स्वामी समर्थ अढळ श्रद्धेचे, विश्वासाचे आणि आत्मिक आधाराचे केंद्र आहेत. दत्त संप्रदाय आणि स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे संयुक्त स्वरूप असून त्यांनी योग, वैराग्य आणि आत्मज्ञानाचा संदेश मानवजातीला दिला. दत्त संप्रदाय हा गुरु शिष्य परंपरेवर आधारलेला असून गुरुकृपा हीच ईश्वर कृपा हा त्याचा मुख्य आधार आहे. श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह, सरस्वती आणि नंतर श्री स्वामी समर्थ ही या परंपरेतील प्रमुख अवतारी पुरुषांची शृंखला मानली जाते. अवताराचे रहस्य. स्वामी समर्थांच्या जन्माविषयी ठोस ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. ते स्वतः म्हणत, मी जन्मलो नाही, मी कधी मरणारही नाही. यातून त्यांचे अवतारत्व आणि कालातीत स्वरूप स्पष्ट होते. काही भक्तांच्या मते त्यांनी उघडपणे अक्कलकोट येथे सुमारे 1856 ते 1878 या काळात वास्तव्य केले. मात्र प्रत्यक्षात ते योगसिद्ध, पूर्ण ब्रह्मज्ञानी आणि इच्छामात्र देह धारण करणारे महापुरुष होते. अक्कलकोट कर्मभूमी. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे प्रमुख कर्मस्थान मानले जाते. येथे त्यांनी बराच काळ वास्तव्य केले आणि असंख्य भक्तांना दर्शन, उपदेश व कृपादान केले. अक्कलकोट हे आज दत्तभक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र बनले आहे. येथील वटवृक्ष, समाधी मंदिर आणि स्वामींच्या लीलास्थळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व. स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व अत्यंत विलक्षण होते. ते कधी नग्नावस्थेत, कधी फाटकी वस्त्रे परिधान करून, तर कधी राजेशाही थाटात वावरत. त्यांचे वागणे अनेकदा गूढ, अनपेक्षित आणि लोकांना गोंधळात टाकणारे असे, परंतु त्या प्रत्येक कृतीमागे भक्तांच्या कल्याणाचा गहन हेतू दडलेला असे. ते रागीट, कठोर, उद्धट वाटत असले तरी अंतःकरणाने अत्यंत करुणामय होते. भक्तांची परीक्षा घेणे, अहंकार नष्ट करणे आणि आत्मज्ञानाकडे नेणे हा त्यांचा मुख्य उद्देश असे. लीला आणि चमत्कार. स्वामी समर्थांच्या जीवनात असंख्य अलौकिक लीलांचे वर्णन आढळते. आजारी भक्तांना स्पर्शमात्राने बरे करणे, मृतवत्सल्यांना जीवदान देणे, भविष्यातील घटना सांगणे, अन्नवस्त्रांची व्यवस्था आपोआप होणे अशा असंख्य चमत्कारांनी भक्तांचा विश्वास दृढ केला. मात्र स्वामी स्वतः चमत्कारांना फारसे महत्त्व देत नसत. ते म्हणत, चमत्कार नव्हे, चरित्र महत्त्वाचे. त्यांचा भर भक्तांच्या अंतःकरणातील परिवर्तनावर असे. भक्तांशी नाते. स्वामी समर्थ आणि भक्त यांचे नाते अतूट, जिव्हाळ्याचे आणि पवित्र होते. जात-पात, धर्म, श्रीमंती, गरिबी यांचा भेद स्वामी कधीच करत नसत. जो कोणी श्रद्धेने, निस्वार्थ भावनेने त्यांच्याकडे येईल, त्याला ते आपलेसे करत. अनेक वेळा ते भक्तांना कठोर शब्दांत चिडकारत, पण त्यामागे भक्तांचे आहेत नव्हे तर कल्याणच असे. स्वामींच्या कृपेने अनेकांचे संसार सुधारले, व्याधी नष्ट झाल्या आणि मनःशांती प्राप्त झाली. उपदेश आणि तत्वज्ञान. स्वामी समर्थांचे उपदेश साधे, थेट आणि अत्यंत प्रभावी होते. ते ग्रंथरचना करत नसत, मात्र त्यांच्या वचनात वेदांताचा गाभा सामावलेला असे. त्यांचे प्रमुख उपदेश असे होते: सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवा, ईश्वर सर्वत्र आहे, अहंकाराचा त्याग करा, कर्तेपण सोडा, नामस्मरण करा, सर्व कर्मे ईश्वरार्पण करा. त्यांचे प्रसिद्ध वचन, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आजही भक्तांना संकटसमयी धैर्य देते. स्वामी समर्थ आणि नामस्मरण. स्वामी समर्थांनी नामस्मरणाला विशेष महत्त्व दिले. श्री स्वामी समर्थ हे नाम सतत जपल्याने मन शुद्ध होते,
चित्त एकाग्र होते आणि भक्त ईश्वराशी जोडला जातो, असे ते सांगत. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार नामस्मरणामुळे मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ झाले आहेत. समाधी आणि अवतारलीला समाप्ती. 1878 साली विजयादशमीच्या दिवशी स्वामी समर्थांनी आपली देहलीला समाप्त केली, असे मानले जाते. अक्कलकोट येथेच त्यांनी समाधी घेतली. मात्र भक्तांच्या मते स्वामी आजही सूक्ष्म रूपात अस्तित्वात असून भक्तांच्या हाकेला धावून येतात. आजच्या काळातील महत्त्व. आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनात स्वामी समर्थांचे विचार अत्यंत मार्गदर्शक ठरतात. विश्वास, संयम, श्रद्धा आणि आत्मिक बळ यांची शिकवण ते देतात. अक्कलकोट, दत्त जयंती, स्वामी जयंती, नामसप्ताह, भजन कीर्तन यांच्या माध्यमातून त्यांची परंपरा अखंड सुरू आहे. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थ हे केवळ ऐतिहासिक संत नव्हेत, तर जिवंत अनुभूती आहेत. त्यांचे महात्म्य शब्दांत मांडणे अशक्य असले तरी भक्तांच्या अनुभवांतून ते सतत प्रकट होत असते. श्रद्धा, निष्ठा आणि पूर्ण शरणागतीने जो कोणी स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, त्याचे जीवन ते निश्चितच उजळून टाकतात. अवघा संसार हा स्वामी समर्थांच्या कृपेने चालतो. हा भाव मनात ठेवून जीवन जगणे, हाच त्यांच्या महात्म्याचा खरा अर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.